स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ई-पॉस मशीनच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य वितरण करण्याचे धोरण अंमलात आणले। मात्र कधी इंटरनेटची समस्या तर कधी सर्व्हर डाऊन राहत असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना वितरणात अडचणीत येत आहे। त्यातच गेल्या 2 महिन्यापासून सर्व्हर डाऊनची समस्या भेडसावत असल्याने या प्रकाराला वैतागलेल्या जिल्ह्यातील 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभागाला ई-पॉस मशीन वापस केल्या आहेत। गोंदिया जिल्हा शासकीय रेशन व केरोसिन विक्रेता संघाच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे। शासनातर्फे वर्ष 2018 पासून राज्यातील 52,000 स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनच्या माध्यमातून स्वस्त धान्य वितरित करण्याची प्रणाली अंमलात आणली। मात्र गेल्या 2 महिन्यापासून ई-पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे स्वस्त धान्य वितरणात अडचण येत आहे। परिणामी रेशन कार्ड धारक, मोलमजुरी करणारे मजूर अडचणीत आले आहे। सर्व्हर डाऊनमुळे त्यांना वारंवार स्वस्त धान्य दुकानात यावे लागत आहे, तर स्वस्त धान्य दुकानदारांना रेशन कार्ड धारकांच्या रोसाला समोर जावे लागत आहे। याबाबत अनेकदा तक्रार करण्यात आली, मात्र त्याची बरेचदा दखल घेण्यात आली नाही। परिणामी ही समस्या कायम असल्याने यालाच कंटाळून गोंदिया जिल्ह्यातील 999 स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन शासनाला परत केली आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।